एस.एन.एस. फार्माटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मातीचे जैव पुनरुत्जीवन सशक्तीकरण आणि सकस विषमुक्त शेती उत्पादनाला प्रोत्साहन हा ध्यास घेऊन आम्ही गेली 20 वर्षे संपूर्ण सेंद्रिय कृषी निविष्ठ उत्पादनात कार्यरत आहोत. मातीची निर्मिती, संरचना आणि जडणघड ही अतिशय गुंतागुंतीची निसर्गनिर्मित प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न अनादिकालापासून सुरू आहे. आपल्या पूर्वजांना ती संपूर्णपणे ज्ञात होती. स्वातंत्र्योत्तर हळूहळू आपण आपली परंपरागत शेती सोडून रसायनाधारित शेतीकडे वळलो आणि आज अशी परिस्थिती आहे की बहुतांश शेतजमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर आहे. त्वरित उपाययोजनांना सुरुवात केली नाही तर शेतीचं अर्थशास्त्र पूर्णपणे बिघडून जाईल. जमिनीची सुपीकता, त्यात उपलब्ध अन्नद्रव्यांपेक्षा त्यात उपलब्ध उपयुक्त जीवसृष्टी, सेंद्रिय कर्ब यावर अवलंबून असते. कर्ब आणि जीवाणू एकमेकांना पूरक असतात. जमिनीत उपलब्ध सेंद्रिय पदार्थांवर ह्यूम्सचे प्रमाण अवलंबून असते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ह्यूम्सवर अवलंबून असते. जमिनीतील उपयुक्त जीवसृष्टी सेंद्रिय कर्बावर अवलंबून असते. जमिनीवरील पिके जीवसृष्टीवर अवलंबून असतात. ही परस्पर सहयोगाची साखळी आहे. या साखळीचा केंद्रबिंदू जमिनीतील ह्यूम्सवृद्धी आहे. ह्यूम्सचे प्रमाण वाढवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय घटकांचा जसे कंपोस्ट, वर्मीकंपोस्ट, ग्रीन ड्राय मल्चचा मुबलक वापर आवश्यक असतो. जमिनीतील उपयुक्त जीवसृष्टीमध्ये बॅक्टेरिया, फंगस, निमेटोड्स, प्रोटोझोआ, ॲक्टिनोमायसेट्स यांचा समावेश होतो. यांचे जमिनीत दिवस-रात्र काम चालू असते. या सगळ्यांचे जीवनचक्र परस्पर पूरक आणि अवलंबून असते. सुपीक सशक्त जमिनीत यांची संख्या कोट्यावधीच्या घरात असते. जमिनीवर उभी असलेली पिके त्यांच्या जमिनीतील मुळांमार्फत या जीवसृष्टीबरोबर सहजीवन साधतात. पिकांच्या मुळांमधून जमिनीत स्त्रवणाऱ्या विशिष्ट पोषक द्रव्यावर विशिष्ट सूक्ष्मजीव पोसले जातात. बदल्यात ते पिकांना आवश्यक पोषकतत्वांचा पुरवठा करतात. ही पोषक द्रव्ये हे सूक्ष्मजीव जमिनीतील ह्यूम्स आणि वातावरणामधून उपलब्ध करून पिकांना मुळांमार्फत शोषल्या जाऊ शकणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देतात. या सूक्ष्म जीवाणूंचा जीवनक्रम अत्यल्प असतो. त्यांच्या मृत्यूपश्चात शरीरात साठवलेली अन्नद्रव्ये परत जमिनीत उपलब्ध होतात. वनस्पती आपली 80% अन्नद्रव्यांची गरज हवेतील कर्बवायू, सूर्यप्रकाश आणि पानातील हरितद्रव्याच्या मदतीने तयार करतात. फक्त 20% अन्नद्रव्यांची पूर्तता जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये मुळांमार्फत शोषून होते. त्या फक्त 20% अन्नद्रव्ये पूर्तीसाठी आपण कितीतरी जास्त प्रमाणात कृत्रिम घटकांचा वापर करतो. कृत्रिम घटकांच्या वापरामुळे जीवसृष्टीची कार्यक्षमता व प्रमाण हळूहळू कमी होत जाते. क्षारांचे प्रमाण वाढून सुपीकतेत घट होऊ लागते. अशा अकार्यक्षम जमिनीत बाहेरून कितीही कृत्रिम पदार्थ आणून घातले तरी त्यांचा पिकांना उपयोग होत नाही, किंबहुना अपायचा होतो. कारण सेंद्रिय कर्बाच्या अभावामुळे जीवसृष्टी क्षीण असते. त्यामुळे कृत्रिम घटकांचे वनस्पतींना उपलब्ध स्वरूपात विघटन होऊ शकत नाही. त्यामुळे हे पदार्थ जमिनीत साचून राहतात व क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन सुपीकता कमी होत जाते. जमिनींच्या जैविक सशक्तीकरण आणि पुनर्निर्मितीसाठी व्यवहार्य व कार्यसुलभ कृषी निविष्ठा विकसित करण्यासाठी आम्ही गेली काही वर्षे विविध स्तरांवर काम करून एक संपूर्ण सेंद्रिय कृषी निविष्ठा संच, सॉइल इम्प्रूव्हमेंट पॅक विकसित केला आहे. विविध पिकांवर, जमिनींवर आणि क्षेत्रांवर प्रदीर्घ चाचण्या घेऊन वेळोवेळी आवश्यक फेरबदल करून हा सेंद्रिय पॅक निर्माण केला आहे. या पॅकचा वापर प्रचलित रासायनिक पद्धतीचा शेतकरी, बागायतदार देखील करू शकतो. जमिनीचे जैविक सबलीकरण आणि सेंद्रिय कर्बवृद्धी हा केंद्रबिंदू आहे. जमिनीतील उपयुक्त जीवाणू, बुरशी, प्रोटोझोआ, निमेटोड्स, ॲक्टिनोमायसेट्सची वाढ आणि भरण पोषण हा मुख्य उद्देश आहे. या पॅकबरोबरच पीक पोषण व संरक्षणासाठी गुणवत्तापूर्ण उत्पादने देखील आहेतच. एस.एन.एस. उत्पादनांचे एकत्रित प्रमुख फायदे. जमिनीच्या भौतिक स्वरूपात खूप चांगले बदल होतात. जमीन भुसभुशीत होते. जमिनीच्या सेंद्रिय कर्बात वाढ होऊ लागते. जमिनीचे जैवमान सुधारते. उपयुक्त जीवाणू, फंगस, गांडुळांची वाढ होते. पिकांना योग्य मात्रेत व आवश्यक तेव्हा अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. पिके सशक्त व निरोगी राहतात. प्रतिकारशक्ती वाढते. महत्तम प्रकाश संश्लेषणासाठी मदत होते. महत्तम फूल व फळधारणा होते. जमिनीतून होणारा व एकूणच रोग व किडींचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. कृत्रिम खते आणि कीटकनाशकांवरचा खर्च कमी होतो. उत्पादन खर्चात मोठी कपात होते आणि उत्पादनात भरघोस वाढ होते. कृत्रिम घातक आणि हानिकारक घटकांचा वापर कालांतराने बंद होऊ शकतो. चला आजच संकल्प करू पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा. आपल्या जमिनीचा अमोल ठेवा जैवसमृद्ध करू आणि निर्यातक्षम विषमुक्त पीक निर्मिती करू.